नमस्कार। हे 4 बटाटे उकडून घेतले आहेत, 2 गाजर आहेत आणि थोडेसे हिरवे वाटाणे आहेत। हे आम्ही कुकरला लावून सगळे शिजवून घेतलं आहे। आता हे 2 वाटी मी जाड पोहे, आपले लाल पोहे, ते मी भिजत घातलेत कारण ते जाड असतात आणि मग ते पटकन हे होत नाही, मॅश होत नाही, म्हणून मी ते भिजत घातले होते पाण्यामध्ये। आता हे सगळे बटाट्याची सालं काढून आणि सगळे व्हेजिटेबल त्यामध्ये मी 2 ढोबळी मिरची टाकलेली बारीक कापून। आता ह्याच्यामध्ये अद्रक किसून घेतलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, छोटा पाव चमचा। हे थोडेसे जिरे टाकलेत। आता जिरे टाकून झाले की आपण चवीनुसार लाल तिखट टाकणार आहोत। तर हा घाटी मसाला, ह्याच्यामध्ये लसूण आहे म्हणून मी फक्त अद्रक टाकले। तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट टाकायची असेल तर टाकून घ्या। हा अर्धा लिंबू पिळून घेतला आहे आणि कापलेली कोथिंबीर टाकली आहे। आता हे मॅश करत असताना आपण त्यामध्ये पोहे टाकून, भिजवलेले पोहे ते त्यामध्ये चाळणीने हे करून घ्यायचं आहे आणि असे कुस्करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे बटाट्याच्या बॅटरमध्ये। आता हे टाकून आपण चांगलं असं कुस्करून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता नंतर बाकीचे राहिलेले पोहे आहेत त्याचा आपण पिठाचा जसा गोळा मळतो तसं एकदम त्याला बारीक असं हाताने मॅश करून आपण मळून घ्यायचं आहे। आता मॅश करून झालं की आता आपण हे पोहे मॅश करून घेत आहोत। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी मिक्स हर्ब्स टाकले आहेत। मिक्स हर्ब्स टाकल्याने जरा थोडं टेस्ट जरा वेगळं लागायला। आणि आता त्याच्यामध्ये जे आपण हे बटाट्याचं व्हेजिटेबलचं बॅटर होतं ते त्याच्यामध्ये टाकू, ह्याची पारी करून घ्यायची। आता हे चीज क्यूब कापून घ्यायचे आणि छोटंसं फक्त एक चौकोन त्याच्यामध्ये टाकायचं ज्या पारीमध्ये, आणि जे आपण बटाट्याचं मिश्रण केलं होतं त्याच्यात हे चीज क्यूब टाकून हे बंद करून घ्यायचं आणि पोह्याची जी पारी होती त्यात टाकायचं आणि ते असं मस्त त्याचं तोंड बंद करून घ्यायचं। असे सगळे कटलेट तयार करून घ्यायचे। सगळे कटलेट तयार करून घ्यायचे। आणि आता ही कॉर्नफ्लॉवर आहे। आता कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याची आपण पातळसर बॅटर करून घेणार आहोत। आणि हे ब्रेड क्रम आहेत, हे मी घरात बनवलेले आहेत। आता हे ब्रेड क्रम, आता हे कटलेट कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवायचं आणि तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये। आता हे हलवून घ्यायचं, नंतर कॉर्नफ्लॉवर खाली लागतं आणि त्याच्यामध्ये घोळवायचं आणि ब्रेड क्रममध्ये घोळवायचं आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं। हे बघा मस्त लागतं। तर लाल पोह्याचे कटलेट तुम्ही एकदा ट्राय करा बनवून, खूपच टेस्टी लागतात। आता हे चांगले गोल्डन फ्राय करून बनवून घ्यायचे। चांगले खाण्याला पण पौष्टिक आहेत आणि सगळे व्हेजिटेबल टाकलेत आपण, सगळ्या भाज्या टाकल्या आहेत, म्हणजे मुलं पण चांगले आवडीने खातील आणि मोठी पण। आणि चीज वगैरे टाकले तर मस्त मुलांना पण मजा येईल खायला। तर तुम्ही एकदा बनवून बघा लाल पोह्याचे मस्त व्हेजिटेबल कटलेट, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।